केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 5 वर्षांतील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस। 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचा धोका टाळण्यासाठी व संपूर्ण उच्चाटनासाठी भारत सरकारद्वारे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आजपासून देशभर राबविल्या जात आहे। 0 ते 5 वयोगटातील सुमारे 15.6 करोड बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओचा डोस पाजला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जून 28 रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात येत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील आरोग्य लसीकरण बूथला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन लसीकरणासाठी आलेल्या बालकाला पोलिओचा डोस पाजला। या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून देशांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत। बूथवरील लसीकरणानंतर पुढील 5 दिवस घरभेटींद्वारे वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत। पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व आणणारा आजार आहे, त्यामुळे 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे। आजपासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकारच्या वतीनं संपूर्ण भारत देशामध्ये 5 वर्षाखालील लहान मुलांना पल्स पोलिओ लसीकरणचा डोस देण्यात येत आहे आणि आजपासून ही मोहीम सुरू झाली असून जवळपास देशभरातल्या 15.6 करोड मुलांना हा डोस देण्यात येणार आहे की जेणेकरून पोलिओचं संपूर्णपणे निराकरण होऊन कुणालाही पोलिओच्या माध्यमातून अपंगत्व लहान बालकांना येऊ नये म्हणून ही मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम पूर्वी सुद्धा चालवल्या जात होती। आजपासून पुन्हा या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि 15,60,00,000 बालकांना ही लस त्या ठिकाणी डोसच्या माध्यमातून देण्यात येणार आहे।